मॉर्निंग. आवाज येतोय ना? अगदी. अनम्यूट करा जिंक्या. ओके. चला. तर आजची शुभ सकाळ झालेली आहे आणि मॅडमनी जसं इंट्रोडक्शन दिलं त्याप्रमाणे, जसं आता मगाच्या एका मॅडमनी एक्सपिरियन्स सांगितला की अजिंक्य सर डायबिटीज. एकच मिनिट, अजिंक्य सर एकच मिनिट काय. हा. अजिंक्य सरांचे ना हॉस्पिटल ओपन झालंय जयसिंगपूरला, तरी पण आपल्याला त्यांनी वेळ दिलाय. आता तुम्ही म्हणाल इथं जयसिंगपूरला ओपन झालंय हे सांगायची काय गरज होती का? हो, 100% होती, कारण आपल्याच फॅमिली मेंबरचं हॉस्पिटल ओपन झालंय. तर मग आपण इकडे तिकडे न जाता डॉक्टर अजिंक्य पाटील आपल्या दाताची लय भारी केअर करतील. ओके, चलो कंटिन्यू. थँक्यू मॅडम. तर आता मगाच्या एक्सपिरियन्स मध्ये आपण ऐकलो की डायबिटीजमुळं त्यांची हिरडीची नस आहे ती नस दबली गेली होती, किंवा कानाची नस आहे ती दबली गेली होती. तर असे डायबिटीजचे खूप परिणाम आपल्या शरीरावर होत असतात, आपल्या दातांवर होत असतात, आपल्या हिरडींच्या आरोग्यावर होत असतात, किंवा बऱ्याचशा हेल्थ इश्यूज जे आहेत ते डायबिटीजमुळे होत असतात. तर ह्या गोष्टी आपण टाळण्यासाठी तर शतायुषी फॅमिली आपल्याकडे आहेच. पण आजचं हे जे लेक्चर आहे, ते लेक्चर आपण दातांचं आरोग्य किंवा दातांची काळजी कशी घ्यायची ह्याच्यासाठी आपण घेत आहोत. तर ह्या फोटो बघून सर्वांनाच लक्षात येईल की दातांचं महत्त्व काय आहे, किंवा दातांचं जे इम्पोर्टन्स आहे, किंवा आपल्या आयुष्यातलं जे स्थान आहे ते काय आहे, ते फक्त एका फोटोवर बघून बऱ्याच लोकांना समजेल. की फक्त तोंडामध्ये दात असल्याने माणूस 10 वर्ष यंग दिसतो, म्हणजे 10 वर्ष तरुण दिसतो. सेम माणूस, सेम फोटोग्राफर, सेम फोटोची पोज आहे. फक्त एका फोटोमध्ये त्याच्या तोंडामध्ये दात नाहीयेत आणि दुसऱ्या फोटोमध्ये सगळे दात आहेत. तर एवढा मोठा इफेक्ट फक्त दिसण्यावरून, म्हणजे वयात जर बघितला तर डाव्या साईडचा जो फोटो आहे, तो 70 पेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती असं वाटतो. पण जेव्हा आपण उजव्या साईडचा फोटो बघेल, तेव्हा आपल्याला असं वाटतं की 60तलं 65तला तो व्यक्ती असेल. म्हणजे एक 10 वर्ष तरी, 10 ते 15 वर्ष माणूस तरुण दिसायला लागतो फक्त तोंडामध्ये दात असल्यामुळे. तर फक्त दिसण्यासाठीच दात लागतात का? तर नाही. दात हे सगळ्यासाठी लागतात ओव्हरऑल. म्हणजे आता आपली जी पचनसंस्था आहे, पचनसंस्था चालू होते कुठून? तर आपल्या तोंडापासून पचनसंस्था चालू होते. तर तोंडामध्ये जर दात नसतील, तर आपण जे अन्न खातो, ते अन्न आपलं बारीक नाही होत, आणि जे प्रॉपर डायजेशन जे सुरुवात होते, ती सुरुवातच प्रॉपर होत नाही. त्यामुळं ज्या लोकांच्या तोंडामध्ये दात नाहीयेत, त्यांनाच ते दुःख माहिती आहे, की बऱ्याचशा गोष्टी त्यांना खाता येत नाहीत. मग त्या गोष्टी खाता न येण्यामुळं त्यांच्या जी शरीरामध्ये विविध घटकांची कमतरता निर्माण होते. आता घटकांची कमतरता निर्माण झाल्यामुळं काय होतं, तर वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण मिळतं. कारण सकस संतुलित ज्या गोष्टी आहेत, त्या पोटामध्ये जाऊ शकत नाहीत, किंवा त्या गोष्टी ते खाऊ शकत नाहीत. तर हे सगळ्या गोष्टी फक्त तोंडामध्ये दात नसल्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. आता दातांमध्ये काय-काय समस्या आहेत, तर पहिली सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे, तर ती दातांना कीड लागणे, किंवा दात काळे पडणे, दात कुरतडल्यासारखे दिसणे, असे वेगवेगळ्या प्रकारचे किडीचे प्रकार आहेत. तर ही कीड बऱ्याच लोकांमध्ये लागत असते. अगदी लहान जन्मलेल्या मुलापासून अगदी एज्ड, म्हणजे जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यापर्यंत सगळ्यांमध्ये वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये, वेगवेगळ्या प्रमाणामध्ये, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला ही कीड बघायला मिळते. तर ही दाताची कीड का लागत असते? तर ही दाताची कीड लागण्याचं प्रामुख्याने एक कारण असते, तर आपली दातांची निगा आपण जी आहे, ती व्यवस्थित आपण राखत नाही. कारण प्रत्येक कोणतीही गोष्ट फक्त चांगली, आता दात जेव्हा येतात आपल्या तोंडामध्ये, तर ते चांगलेच उगवतात. म्हणजे 99.99% लोकांमध्ये फक्त 0.1% काही लोकांमध्ये काही कारणास्तव जेनेटिकल जर प्रॉब्लेम असतील, तर ते उगवताना खिडकी उगवतात. पण बाकी सर्व लोकांमध्ये दात उगवताना तो चांगलाच उगवलेला असतो, किंवा एकदम जे निरोगी असतो, तो निरोगीच दात असतो. पण आपण त्याचा मेंटेनन्स असो किंवा काळजी असो, ते घेतल्या नसल्यामुळेच आपल्याला ही दाताची कीड आहे ती बघायला मिळते. मग ही कीड जी आहे, ती इरिव्हर्सिबल आहे. इरिव्हर्सिबल म्हणजे काय? तर एकदा दातामध्ये कीड लागली आणि दात पोकळ झाला, तर तो दात काय भरून येत नाही. म्हणजे आपल्या शरीराच्या इतर जखमा कशा असतात, की थोडंफार जखम झाली, खरचटलं, तर काय होतं, तर थोड्या कालावधीनंतर शरीर ते रिपेअर करतं. म्हणजे काय करतं, ते जखमा भरून निघतात, जखमा वाळून निघतात, आणि आपली जी त्वचा आहे, ती पूर्वीसारखी दिसायला लागते. पण तसं ह्या दातांच्या बाबतीत नाहीये. की एकदा जर दाताला कीड लागली, एकदा जर दात पोकळ झाला, एकदा जर दात ते टवकारल्यासारखे झाले, तर ते काय परत भरत नाहीत.
कारण तो एक हार्ड टिश्यू आहे. आणि जे आपलं हार्ड टिश्यू असतात, म्हणजे आपले दात असतात, ते एकदाच तयार होतात. त्यानंतर ते रिपेअरमेंट होत नसते. त्यामुळे बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो, की गोळ्या घेऊन काय ही कीड कमी होते का? तर नाही, गोळ्यांनी ही कीड कमी होत नाही. त्यानंतर दुसरी मोठी समस्या असते, तर हिरड्यांचा प्रॉब्लेम असतो. म्हणजे बऱ्याच लोकांच्या हिरड्यांमधून रक्त येत असतं. हिरड्या सुजलेल्या असतात. हिरड्यांमध्ये पस झालेला असतो. तोंडाची दुर्गंधी येत असते. अशा वेगळ्या प्रकारच्या हिरड्यांच्या सुद्धा समस्या खूप वाढल्या आहेत. तर या हिरड्यांच्या समस्यामागचं प्रामुख्याने एक कारण असतं. ते म्हणजे अस्वच्छता राखणं, दात न घासणं किंवा चूळ न भरणं. दातांची जी निगा आहे, ती प्रॉपर न राखल्यामुळे आपल्या दातांच्या ज्या हिरड्या असतात, त्या हिरड्यांमध्ये इन्फेक्शन होतं आणि हे दात आपल्या ज्या हिरड्या असतात, त्या सुजतात. अनेक मोठी समस्या आहे, तर ती म्हणजे दात पिवळे पडणे किंवा दातांवर थर साठतो. तर तो येलोइश थर असतो त्याला आपण प्लाक किंवा कॅल्क्युलस असं म्हणतो सायंटिफिक भाषेमध्ये. तर हा थर साचण्यामागचं कारणही तेच आहे, की प्रॉपर ब्रशिंग असेल, प्रॉपर माउथवॉश असेल किंवा जी निगा आहे, मेंटेनन्स आहे, ते जर आपण नाही राखलं किंवा दुर्लक्षित केलं. ब्रशिंग बरेच लोक म्हणतात, की आम्ही 2 टाईम ब्रश करतो, 1 टाईम ब्रश करतो. पण जे ब्रशिंग आहे ते जर प्रॉपर नाही केलं, व्यवस्थित जे सगळ्या दातांवर ज्या मोशन्सने आपण ब्रशिंग केलं पाहिजे, त्यावर जर केलं नाही, तर अशा प्रकारच्या समस्या येतात. आणि अशा या पिवळसर जे थर साठलेला असतो, त्याच्यामुळे तोंडामध्ये दुर्गंधी साठणे किंवा हिरड्यांमधून ब्लीडिंग होणे, ह्याचं सुद्धा प्रमाण खूप वाढतं. अनेक वयानुसार बऱ्याच लोकांच्या तोंडामध्ये जो चेंज दिसतो, तो म्हणजे हिरड्यांची आणि हाडांची झीज होते. म्हणजे दातांना कीड लागत नाही, पण ज्या हिरड्या आहेत, त्या हिरड्या खाली सरकायला चालू होतात. ह्याचं कारण आहे तर एक एज रिलेटेड असतं. म्हणजे वयोमानानुसार अ, शरीरातल्या प्रत्येक ऑर्गन्सची झीज होत असते. त्याच प्रमाणात दातांची असेल किंवा हिरड्यांची असेल, ही झीज होत असते. दुसरं एक कारण आहे, ते म्हणजे जे पाठीमागे आपण बघितलं, जो प्लाक आणि कॅल्क्युलस जे आहे, म्हणजे जो पिवळसर जो थर साठत असतो दातांमध्ये, तो दाताच्या आणि हिरडीच्या मध्ये साठत असतो. त्याच्यामुळे काय होतं, तर हिरडीची आणि दाताची जी हाडाची आहे, ती झीज फास्ट होते, लवकर होते. म्हणजे जी कालांतरानं एज रिलेटेड चेंज आहे, तो बिफोर एज रिलेटेड चेंज म्हणजे लवकर वयामध्ये ते चेंजेस दिसायला लागतात आणि ह्याचं एंड रिझल्ट काय होतं, तर ते दात झिजून-झिजून जे हिरडी आहे किंवा जे हाड आहे, ते झिजून-झिजून तो दात हालायला लागतो आणि हालून पडून जातो. म्हणजे बऱ्याच लोकांमध्ये हे दात नॅचरली सुद्धा पडतात. आता ह्या सगळ्या गोष्टी अव्हॉइड करण्यासाठी आपल्याला काही बेसिक गोष्टी माहिती हव्यात. त्यासाठी एक थोडक्यात मी बेसिक गोष्टी सांगतोय. तर आपल्या तोंडामध्ये जे दात असतात, ते 2 प्रकारचे असतात. एक असतात ते दुधाचे दात असतात. ते लहान मुलामध्ये साधारण वयाच्या 6व्या महिन्यात ते उगवायला सुरुवात होतात. ते वयाच्या 2.5 वर्षापर्यंत दुधाचे दात लहान मुलामध्ये येतात. ते साधारण वयाच्या 6व्या वर्षापर्यंत ते दुधाचे दात असतात. त्यानंतर एक-एक दात पडून आपले पर्मनंट जे दात आहेत, ते पर्मनंट दात वयाच्या 6व्या वर्षापासून यायला चालू होतात. ते वयाच्या 12, 13, 18 वर्षांपर्यंत. कारण अक्कलदाढ ही 18 वर्षापर्यंत, 19 वर्षापर्यंत हळू येत असते. तर ह्या 18 वर्षापर्यंत हे दुधाचे दात पडतात. म्हणजे साधारण 12-13 वर्षापर्यंत दुधाचे सगळे दात पडतात आणि पर्मनंट दात येतात. त्यानंतर आपली अक्कलदाढ असेल ती सुद्धा येते. तर ह्या एवढ्या मोठ्या पिरियडमध्ये हळू-हळू आपले दात उगवत असतात. तर ह्या दातांमध्ये वेगवेगळ्या फेजमध्ये आपल्याला त्याची निगा प्रॉपर राखली पाहिजे. जेणेकरून जे उगवलेले दात आहेत, ते चांगले असतात आणि ते चांगलेच आपल्याला ठेवावे लागतात. कारण ते आयुष्यभर दात एकदा जर दात पडला, जो पर्मनंट दात आहे, तर तो परत दुसरा उगवत नसतो. दुधाचा दात पडला तर पर्मनंट दात उगवतो. पण जो पर्मनंट दात आहे, जो मूळ दात आहे, तो एकदा पडला किंवा तो काढला, तर परत तिथं काही नवीन दात उगवत नाही. त्यामुळे जे आपले दात आहेत, त्याची आपण निगा अतिशय प्रॉपर राखली पाहिजे. आता ह्या दाताची रचना आपण थोडक्यात बघूया. हे दात काय असतो बरं? तर दात साधारणतः 3 लेयरचा बनलेला असतो. आउटर म्हणजे सगळ्यात बाहेरचा जो लेयर असतो किंवा जो थर असतो, त्याला आपण इनॅमल म्हणतो. म्हणजे बऱ्याच टूथपेस्टच्या कंपनीच्या ॲडमध्ये ते स्ट्रॉंगर इनॅमल, हेल्दी इनॅमल असा शब्द वापरला जातो. तर इनॅमल जो आहे, तो आपल्या शरीरामधला सगळ्यात स्ट्राँगेस्ट किंवा हार्डेस्ट जो मटेरियल आहे, तर तो इनॅमल आहे. तर इनॅमल हा एकदम स्ट्राँगेस्ट मटेरियल असतो, जेणेकरून आपलं जे रोजचं दातांचं काम आहे,
ते काय आहे तर अन्न बारीक करणं किंवा चावणं, आहाराचे बारीक तुकडे करणे, ग्राइंडिंग करणे फूडचं. तर ह्या सर्व गोष्टींमुळे दातांची झीज होऊ नये ह्याच्यासाठी हे इनॅमलचं आवरण असतं. जेणेकरून दातांची झीज खूप कमी प्रमाणात होत असते. त्याच्यानंतर त्याच्या आतला एक लेयर असतो तो डेंटिन म्हणतो. तर ह्या डेंटिनचं काय काम असतं तर तो सपोर्ट करणे म्हणजे इनॅमल लेयरला सपोर्ट करणे तो सुद्धा हार्ड असतो डेंटिन. आणि सगळ्यात आतलं आवरण म्हणजे तो पल्प ज्याला आपण नस म्हणतो. जिथं आपल्या रक्तवाहिन्या किंवा ज्या दाताच्या संवेदनशील ज्या नसा असतात, ते सगळ्यातल्या आतल्या आवरणामध्ये म्हणजे दाताचा जो आतला आवरण डेंटल पल्प आहे, त्याच्यामध्ये असतं. जेणेकरून बऱ्याच लोकांना दात सळसळणे किंवा दात दुखणे ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत असतात, तर ते दाताच्या आतल्या त्या आवरणामुळे, ज्याला आपण नस म्हणतो किंवा पल्प म्हणतो, त्याच्यामुळे आपल्याला ज्या सगळ्या संवेदना असतात. आता ह्या 3 लेयरपैकी फक्त जो आतला लेयर आहे, तोच सजीव किंवा त्याला रक्त पुरवठा केलेला असतो. बाकीचे वरचे 2 लेयर आहेत, त्यांना रक्त पुरवठा केलेला नसतो आणि त्याला सेन्सेशन नसतात. म्हणजे बरेच लोकांचे दात किडलेले असतात, पण त्यांच्या म्हणजे जोपर्यंत त्यांना दुखत नाही, तोपर्यंत त्यांना ते लक्षात येत नाही. ते काय म्हणतात, "दात काय दुखत नाही, त्यामुळे काय गरज आहे भरायची." तर जी ही कीड आहे, तर ती कीड क 1 मिनिटं. हां. ही जी कीड आहे, तर ती कीड पहिल्या 2 आवरांमध्ये म्हणजे जेव्हा इनॅमल किंवा डेंटिनमध्ये असेल, तेव्हा ती अजिबात दुखत नाही. कारण त्या लेयरमध्ये आपल्या दाताच्या नसा नसतात. दाताची नस असते ती आतल्या लेयरमध्ये असते. त्यामुळे जेव्हा ती कीड त्या आतल्या नसेच्या जसं-जसं जवळ जायला लागेल, तसं-तसं आपल्याला ते दुखायला लागतं किंवा जे नसेला जातं तेव्हा ते दुखायला लागतं. तर जेवढ्या लवकर आपण त्या किडीला आळा घालू, तेवढ्या लवकर आपलं ते स्वस्तामध्ये होतं, तेवढं चांगलं होतं. जेवढं आपण लेट करू, तेवढं त्याचं कीड असेल किंवा ते इन्फेक्शन वाढत जातं. आपलं ट्रीटमेंटचा कालावधी वाढतो, ट्रीटमेंटचा खर्च वाढतो. त्यामुळे प्रिव्हेन्शन इज अल्वेज बेटर दॅन क्युअर. आता ही कीड का लागत असते? तर ह्याची प्रामुख्यानं काही कारणे आहेत, ती आपण सांगतोय आज. कारण भरपूर कारणं आहेत त्याच्यामुळे ही कीड लागत असते. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, ते दातांची स्वच्छता किंवा ब्रशिंग जे आहे, ते आपण प्रॉपर करत नाही. त्याच्यामुळे कीड होते. त्यानंतर बऱ्याचशा लोकांना सवय असते, की कार्बोनेटेड ड्रिंक्स असतील किंवा साखरयुक्त जे शीतपेय आहेत, त्यांचं सेवन बऱ्याचदा करतात. म्हणजे सारखं-सारखं ते दिवसातून फ्रिक्वेंटली त्या गोष्टी घेतल्यामुळं दातांमध्ये कीड होते. त्यानंतर जे साखरयुक्त आहार आहे, म्हणजे खूप साखरयुक्त जे डायट असेल, चॉकलेट्स असतील, कॅरमलाइज्ड प्रॉडक्ट असतील, तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या दातांमध्ये कीड लागायला सुरुवात होते. त्यानंतर बऱ्याच लोकांना पित्ताच्या उलट्या होत असतात किंवा ॲसिड रिफ्लक्स हा आजार असतो. तर त्यांच्यामध्ये सुद्धा त्या वारंवार पित्ताच्या उलट्या होऊन दाताचं जे आवरण असतं ते झिजायला लागतं आणि किड्याची सुरुवात तिथून सुरुवात होते. बऱ्याच लोकांमध्ये तोंड कोरडं पडत असतं काही कारणास्तव किंवा काही आजारांनी किंवा काही गोळ्यांच्या साइड इफेक्टमुळे. तर त्या अशा लोकांमध्ये सुद्धा कीड वाढायचं प्रमाण खूप जास्त असतं. आणि आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे लॅक ऑफ फ्लोराईड. आता फ्लोराईड हा एक आहे तो केमिकल कंपाउंड आहे. जो आपल्या टूथपेस्टमध्ये असतो किंवा पाण्यामध्ये असतो, बऱ्याचशा घटकांमध्ये असतो. तर तो डेली जर आपण आपल्या टूथपेस्टमधून जर आपल्या दातांना लावलं किंवा जो फ्लोराईडचं डेली सप्लाय जो आहे, तो जर आपल्या दातांना मिळाला, तर ते रोजच्या रोज जे दाताची मजबूती व्हायला लागते म्हणजे आउटर लेयर आहे, त्याची जी मजबूती व्हायला लागते, ती मजबूती त्या फ्लोराईडमुळे होत असते. जर ते फ्लोराईडचा आपल्या टूथपेस्टमध्ये अभाव असेल, तर आपल्या दातांची झीज असेल किंवा कीड असेल, ही लागायला सुरुवात होते. तर गोड खाणं आणि कीड ह्या गोष्टीचा काय संबंध आहे? तर ह्याचा एक ग्राफ आहे. तर गोड पदार्थ आपण किती वेळासाठी खातो दिवसातून किंवा किती फ्रिक्वेन्सीनी खातो, तर त्या गोष्टी खूप मॅटर करतात. तर गोड पदार्थ आपण जर वारंवार खात असू, तर काय होतं, गोड पदार्थ खाल्ल्यामुळे काय होतं, तर आपल्या ज्या तोंडामधले जो पी आहे किंवा जो ॲसिड आहे, तर ते पी ड्रॉप होत असतो. म्हणजे ॲसिडिक पी होत असतो. ॲसिडिक पी झाल्यामुळे काय होतं, तर दाताची झीज होते. आउटर जे इनॅमलचा लेयर आहे, तो विरघळायला चालू होतो. आणि साधारण एकदा आपण गोड खाल्लो, की एकदा आपण शुगरी फूड्स खाल्लो, तर साधारण ते खाल्ल्यानंतर एक 20 ते 30 मिनिट आपला जो तोंडाचा पेज असतो, तो ॲसिडिक होतो. म्हणजे साधारण 7च्या खाली 4.5, 5, 3.5 पर्यंत असा हा पी जात असतो 5, 5.5 पर्यंत.
तर ह्या पीएच ऍसिडिक झाल्यामुळे काय होतं, तर इनॅमलचा जो आउटर लेअर असतो त्याची झीज व्हायला सुरुवात होते. आणि आपल्या बॉडी ही जे पीएच आहे तो नॉर्मल करायला साधारण एक अर्धा ते पाऊण तास लागतो आपल्या बॉडीला. त्यानंतर परत तो नॉर्मल होतो. तर दिवसातून बऱ्याच लोकांना सवय असते की 5 वेळा, 10 वेळा, 6 वेळा म्हणजे सारखं सारखं काहीतरी खात राहणं किंवा चॉकलेट्स सारखं सारखं चॉकलेट्स खाणं किंवा लहान मुलं खूप चॉकलेट वारंवार खात असतात. त्यांच्यामध्ये काय होत असतं, तर ही जी प्रक्रिया आहे, जी ऍसिडिक पीएच होतो तोंडाचा किंवा जी इनॅमॉल विरघळण्याची प्रक्रिया आहे, ती वारंवार होत असते आणि ती वारंवार झाल्यामुळं कीड पटकन लागते. तर हे अव्हॉइड करण्यासाठी आपण काय करायचं? तर खालच्या ग्राफमध्ये आपण बघू शकतो फक्त 3च वेळा तो स्पाइक झालेला आहे. कारण आपण जे अन्न घेतो, ते काय करायचंय तर जो ड्युरेशन किंवा जी फ्रिक्वेन्सी आहे, तर फ्रिक्वेन्सी आपण कमी करायची आहे. जेणेकरून दिवसातून 5-10 वेळा सारखं-सारखं खाण्यापेक्षा ते 3 वेळाच खाणे म्हणजे कमी खाणे, कमी टाईम खाणे म्हणजे पोटभर खाणे पण जास्त वेळा न खाता 3च वेळात खायचं म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ ह्या विशिष्ट वेळांमध्ये जर आपण खाल्लं, तरी सुद्धा खूप परिणाम होतो ह्या किडीला आळा घालण्यासाठी. ह्याच्यासोबतच जे गोड पदार्थ आहेत किंवा शुगरी पदार्थ आहेत, ते अव्हॉइड करायचे. जर अ, खाल्लोच आपण, तर ते प्रॉपर क्लीनिंग करायचं म्हणजे ब्रशिंग असेल किंवा चूळ भरणे असेल, माउथवॉश वापरणे. अशा गोष्टी जर आपण केलं, तर ही कीड आपण टाळू शकतो. आता एकदा झालेली कीड ह्याला काय करता येईल? आता कीड जेव्हा वरच्या 2 लेयरमध्ये असते, तर मी या फोटोमध्ये जर दिसेल, की इनॅमल लेयर असेल किंवा डेंटिन लेयर असेल. पहिल्या 2 लेयरमध्ये जर ती कीड असेल, तर त्याला आपण दातामध्ये चांदी भरू शकतो किंवा आता लेटेस्ट जे आहे, दातामध्ये जे कंपोझिट भरतात, म्हणजे दाताच्या रंगाचं जे सिमेंट असतं, जे पर्मनंट असतं, दिसायला दातासारखं असतं, तर ते कंपोझिट फिलिंग सुद्धा आपण करू शकतो. जर दाताच्या जी कीड आहे ती खाली गेली म्हणजे नसाच्या जवळ गेली किंवा नसाला जर लागली, तर आपण त्यात डायरेक्ट सिमेंट नाही भरू शकत. कारण जे इन्फेक्शन असतं ते दाताच्या नसांमध्ये गेलेलं असतं. जे दुखणं असतं, ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याला रूट कॅनल ट्रीटमेंट करावी लागतं. रूट कॅनल ट्रीटमेंटमध्ये ज्या नसा इन्फेक्टेड असतात, त्या नसा आपल्याला काढल्या जातात आणि तिथं आर्टिफिशियल नसा बसवून तो दात सिमेंट घालून किंवा वर कॅप लावून तो पर्मनंट भरला जातो. आणि हे जर इन्फेक्शन आपण जर दुर्लक्षित केलं किंवा जो दाताची जी कीड आहे, ती नसापर्यंत गेली, ते नसापेक्षा खाली गेली. दात काय होतं हळू-हळू किडून, कुजून तो तुटायला लागतो आणि फक्त काही मुळं राहतात किंवा दात जे आहे, ते रूट कॅनल करायच्या सुद्धा पुढच्या स्टेजला जातं. तेव्हा आपल्याला ते दात काढावाच लागतो. तर दात काढल्यानंतर काय करायचं? तर 2 ऑप्शन असतात. एक तर आता आपला जो ट्रेडिशनल ऑप्शन आहे, जो जुना ऑप्शन आहे, त्यात काय असतं, तर एक ब्रिज बसवला जातो. त्या पुढच्या आणि मागच्या दाताचा आधार घेऊन 3 दाताचा ब्रिज असेल किंवा 4 दाताचा ब्रिज असेल, तो ब्रिज आपण करू शकतो. किंवा आता नवीन लेटेस्ट टेक्नॉलॉजीनुसार किंवा लेटेस्ट जी आपली ट्रीटमेंट ऑप्शन आहे, तो म्हणजे डेंटल इम्प्लांट्स आहे. एका स्क्रूच्या आधारे म्हणजे जे दात नाहीये, त्या जागी त्या हाडामध्ये एक छोटासा स्क्रू आपण घालतो आणि त्या स्क्रूच्या आधारावर आपण वरची कॅप देतो. तर ह्या ट्रीटमेंट आपल्याला अवेलेबल आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी अव्हॉइड करण्यासाठी किंवा ज्या ट्रीटमेंटचा खर्च आहे कारण दातामध्ये सिमेंट भरणे किंवा कंपोझिट भरणे ह्याचा खर्च खूप कमी आहे. त्याच्यापेक्षा जास्त खर्च दाताचा रूट कॅनल करण्यामध्ये आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त खर्च जे ब्रिज आहे त्याचा आहे किंवा त्याच्यापेक्षाही जास्त खर्च इम्प्लांटचा आहे. म्हणजे जितक्या लवकर आपण ती ट्रीटमेंट करू, तितक्या लवकर आपला जो खर्च आहे, तो सुद्धा कमी लागणार आहे. आपला दात जो नॅचरल आहे, तोच आपण प्रिझर्व्ह करणार आहे. म्हणजे जर रूट कॅनल केला, तर त्यातली आतली नस खराब झालेली असते तोपर्यंत. जर त्याच्या आधीच जर कीड सुरुवात झाली आणि आपण जर भरून घेतलं, तर ती नस सुद्धा आपली आहे तशी राहते. दात जो आहे, तो सजीव राहतो. आणि दात काढायची वेळ वेळ येऊ देत नाही आपण. म्हणजे ती दात काढायची वेळ न येऊ देणं हे खूप चांगलं असतं. कारण जो नॅचरल आहे, शेवटी ते नॅचरल आहे आणि जे आर्टिफिशियल आहे, ते आर्टिफिशियल आहे. म्हणजे नॅचरल ज्या गोष्टी आहेत, त्याचं कितीही आपली टेक्नॉलॉजी पुढे गेली, तरी आपण जे नॅचरल किंवा नैसर्गिक जे दात आहेत, त्याच्या कंपॅरेटिव्हली आपण जे आर्टिफिशियल दात आहेत, ते म्हणजे त्या कंपॅरेटिव्हली तेवढं चांगलं किंवा तेवढं ॲक्युरेट हे वर्क होऊ शकत नाही. जे नॅचरल आहे, ते नॅचरल आहे. जे शेवटी शरीराचं जे आहे, ते शरीराचं आहे. जे मॅनमेड आहे, ते मॅनमेड आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी अव्हॉइड करण्यासाठी आपण प्रॉपर ब्रशिंग करायचं आहे. किंवा जे माउथवॉश आहे, ते माउथवॉश वापरायचं आहे. फ्लॉस असतं, फ्लॉसचा वापर करायचा आहे.
आता हे ब्रशिंगमध्ये काय करायचं, तर आपला जो ब्रश आहे, तो साधारण एक 45 अंशामध्ये पकडायचा. तो हिरडीवर आणि अंशतः दातांवर असं दोन्हीवर ठेवायचा आणि एका साइडहून चालू करायचं. मग अप, डाउन असे 3 ते 4 व्हायब्रेशन करायच्या. त्यानंतर पुढे मागे, मागे. असं करत ते पूर्ण आपण वरचं आणि खालचे पूर्ण जबडा कव्हर करायचा. त्यानंतर तोंड उघडून आतल्या साइडनं ज्या भागावर आपण चावतो, तो वरचा भाग सुद्धा आपल्याला क्लीन करायचा दोन्ही साइडनं प्रॉपर. आतले जे खालचे दात असतात, ते पुढच्या साइडने सुद्धा घासायचे. त्यानंतर व्यवस्थित चूळ भरायची. आपल्या बोटांनी आपल्या हिरडीचा मसाज करायचा. कारण हिरडीचा मसाज करणं सुद्धा खूप आवश्यक असतं. कारण मसाज केल्यानंतर आपल्या हिरड्या ज्या आहेत, त्या अ, टणक बनतात किंवा ज्या मजबूत बनत असतात. त्यामुळे रोजच्या रोज आपण आपल्या हिरडीला मसाज करणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर डेली 2 टाईम आपण ब्रशिंग केलं पाहिजे. त्यानंतर माउथवॉशचा वापर केला तर अधिक उत्तम आहे किंवा चूळ तरी आपण जेवल्यानंतर चूळ तरी भरली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेंटल व्हिजिट जी आहे किंवा डॉक्टरकडे जी व्हिजिट आहे, तर ते आपण एव्हरी 6 महिन्यामध्ये किंवा वर्षातून एकदा तरी काहीही न होता आपण डेंटिस्टकडे जायला पाहिजे. कारण बरेच लोक म्हणजे 99% लोक डेंटिस्टकडे ह्याच्यासाठीच येतात, की काहीतरी प्रॉब्लेम झाल्यानंतर येतात. तर प्रॉब्लेम झाल्यानंतर ते आळा घालणं खूप अवघड होत असतं किंवा त्याची जे कॉस्ट आहे ती वाढत असते. तर ते प्रॉब्लेम